मुंबई आणि कोकणचा परिसर सोडला तर उरलेल्या महाराष्ट्राची तहान येत्या आठवड्यातही भागणार नाहीये। गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी येतील, पण त्या जमीन भिजवण्या इतक्याही नसतील असा चिंताजनक अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। पुढच्या 3 दिवसात मराठवाडा आणि विदर्भ भागात पावसाचं प्रमाण कमीच राहणार असल्याचंही वेधशाळेनं म्हटलं आहे। कुलाबा वेधशाळेचे शास्त्रज्ञ अजय कुमार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रात फारसा पाऊस पडला नाही। या आठवड्यात तरी काय परिस्थिती साधारणतः असेल पुढच्या 3 दिवसामध्ये। कुलाबा वेधशाळेचे शास्त्रज्ञ आणि संचालक विजय कुमार आपल्यासमोर आहेत। अजय कुमार सर, नक्की परिस्थिती कशी असेल पुढच्या 2-4 दिवसामध्ये? मुंबई आणि इतर भागामध्ये पाऊस पडेल का? अभी मध्य प्रदेश के उत्तरी भाग में एक कम दबाव का क्षेत्र पैदा हुआ है। इसके वजह से अगले 3 दिनों में कोंकण एरिया में बारिश, वाइड स्प्रेड बारिश हुआ और गुजरात रीजन में भी भारी वर्षा होने का संभावना है। गुजरात रीजन के बाद सौराष्ट्र एंड कच्छ में भी पहुंच जाएगा। सो 3 दिनों में गुजरात रीजन और कोंकण एरिया में भारी वर्षा होने का संभावना है। बाकी जे भाग आहेत इतर म्हणजे हा विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्र, या ठिकाणी सारी परिस्थिती कशी दिसते एकंदरीत? ये सिस्टम वेस्टवर्ड मूव हो रहा है, इसलिए अंदर का महाराष्ट्र के अंदर भाग में उतना बारिश के असर नहीं होगा। मध्य महाराष्ट्र में थोड़ा बढ़ेगा। 3 दिनों में कुछ जगहों पर बारिश होगा मध्य महाराष्ट्र में, लेकिन मराठवाडा और विदर्भ एरिया में उतना बारिश नहीं होगा। एकूणच या आठवड्यामध्ये देखील म्हणजे पुढच्या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये थोडासा दिलासा आहे, पण जेवढा हवा आहे तेवढा मिळण्याची शक्यता मात्र कमी दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।